आता छोटा गणपती घरात आलेला आहे। तर आता आम्ही छोटीशी गणपतीची बालमूर्ती घेऊन वरती चाललेलो आहे। हे गाई माझा हात तुटले तर त्यासाठी एक लाईक। हे गाइज, वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग। तर हा व्लॉग असणार आहे गणपती बाप्पाच्या डेकोरेशनचा। तर खरं तर याला डेकोरेशन नाही म्हणत, गणपती बाप्पाची आरास म्हणतात। सो हा पूर्ण व्लॉग तुम्ही बघत राहा, आम्ही कशा प्रकारे डेकोरेशन करतो। सो कंटिन्यू रहा माझ्यासोबत, सो स्टे ट्यून। आता इथे विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे, बालकृष्णाची मूर्ती आहे। यांना सर्वांना आपल्याला रिक्रिएट करायचं आहे। म्हणजे हे क्रिएट केलेलं आहे पण त्यांचं कलर थोडं डॅमेज झालेलं आहे, त्याच्यामुळे आपण यांना फिनिशिंग देणार आहोत आता कलरिंग करून। पेंट करायला स्टार्ट करूयात। मी हे ब्लॅक कलरने पहिले हेअर्सपासून स्टार्ट करणार आहे। पहिले आपण बालकृष्णाचे हेअर्स पेंट करून घेऊया। तर आपली इथे क्यूटशी आणि छोटीशी रुक्मिणी पेंट करून तयार आहे। तर कशी वाटली तुम्हाला मला पण सांगा। बिफोर आणि आफ्टर इफेक्ट तुम्ही बघितलेच। हे गोपाल आपले। तर आता हे सगळे वारकरी मखारात अरेंज करत आहोत। तुम्हाला आता अंदाज येतच असेल का कशाचं डेकोरेशन बनवलं आहे। वारकरीचं डेकोरेशन आम्ही बनवलेलं आहे, दिंडी दाखवलेली आहे आम्ही सगळी। मोस्ट ऑफ डेकोरेशन झालेलं आहे, त्याच्यानंतर मी व्लॉग स्टार्ट केलेला आहे। सो एवढा काय करताना दिसणार नाही। हा रथ पूर्ण घरात बनवलेला आहे आमच्या पप्पांनी। क्रेडिट गोज टू माय फादर। आपण जो डेकोरेशनचा व्लॉग स्टार्ट केलाय काल, त्याचाच हा नेक्स्ट डेचा व्लॉग आम्ही स्टार्ट करते। बिकॉज डेकोरेशन करताना ना खूप जास्त घेता नाही येत मला व्हिडिओज। सो हा नेक्स्ट डेचा व्लॉग आहे। तर उद्या 27 म्हणजे गणपती बाप्पाचं विराजमान होणार आहेत, बाप्पा बसणार आहेत उद्या। सो आज आम्ही आदल्या दिवशीच बाप्पांची मूर्ती घरी घेऊन येतो, पण जेव्हा बाप्पाची मूर्ती घरी आणली तेव्हा मी घरी नव्हते, मी स्कूलला होते। सो आता ते जे पण आहे ते माझ्या बहिणीने व्लॉग घेतला आहे जेव्हा मूर्ती आली घरी बाप्पांची। सो ते मी टाकेल व्लॉगमध्ये। गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि आता छोटा गणपती घरात आलेला आहे। उपविष्टाय धीमहि। हे पार्सल इकडे बघ। इथं अंगठा इथे लावी आणि आता त्याला माहित पडला बघ। गणपती बाप्पा मोरया। ये सोड सोड। तर आता आम्ही ही छोटीशी गणपतीची बालमूर्ती घेऊन वरती चाललेलो आहे। डेकोरेशन केलं तिथे ठेवायला। हा चला आता आपण जायचंय शॉपिंगला जुडिओत। माझा ब्रो आलेला आहे, त्याच्यासोबत मला शॉपिंगला जायचंय जुडिओत। चला जाऊया, बाय। निघाले जुडिओत जाण्यासाठी, हळू चालव। आता आम्ही जुडिओच्या इथे पोहोचलोय। ब्रो येतोय गाडी पार्क करून, मग आपण जाऊयात आतमध्ये। जुडिओत आल्यानंतर मी या सेक्शनमध्ये जाते। मला हा सेक्शन खूप आवडतो मेकअपचा। बघा जुडिओत आल्यावरती मी याला हेच लागतं, हीच शॉपिंग असते माझी। तर आता शॉपिंग डन झालेली आहे, सो निघूयात आपण घरी जाण्यासाठी। जुडिओमध्ये शॉपिंग करून झालेली आणि जुडिओच्या समोरच पाणीपुरीचा स्टॉल आहे, त्यात आम्ही पाणीपुरी खायला आलेलो आहे। मला खूप आवडते पाणीपुरी, इनफॅक्ट सगळ्यांनाच आवडते, म्हणजे मोस्ट ऑफ लोकांना आवडते पाणी। तर आता आमची पाणीपुरी मस्त रेडी होत आहे इथे। आम्ही घरी आलेलो आहे आणि आता मी तुम्हाला माझी शॉपिंग दाखवते, मी काय काय शॉपिंग केली आहे। सो आता बघूयात आपण काय काय शॉपिंग केली। माझी आजची शॉपिंग: नेल पेंट्स, लिपस्टिक, ग्लो स्टिक, नेल पेंट रिमूव्हर आणि हे मेकअप वाईप करायचं। मला हेच आवडतं जुडिओत गेल्यावर, बाकी काय मी घेत नाही। तर आता आम्ही जुडिओमधून नेल रिमूव्हर मागवलेला आहे आणि तुम्ही यूट्यूबवरती तर शॉर्ट्स बघतच असाल की ते कसे ओपनिंग करतात। तर आता आपण तशीच ओपनिंग करणार आहोत। असे असे त्यावेळी नको मारतात।
आणि आपल्या तुम्हाला नख कुठे आहेत मॅडम? अशीच मारायची. अशी नख वाचतील कशी नख नसल्याशिवाय? तर आता आपल्याकडे कैची नाही म्हणून आपण एक असंच खोलूयात. काय पद्धत आहे खोलायची? पद्धत वा दीदी तुझं चॅनल लवकरच खराब होईल. चुप आहे. इथे बनवशील तर अजून खराब होईल व्हिडिओ. माझ्या बरोबर बनवशील तर जास्त लाईटच होतील तुझे. असं का? मग तुझ्यासोबत बनवू मी व्हिडिओ. इला टाटा बाय बाय करू. याला तर चेहरा पण नको दाखवू ब्लॉग मध्ये. एवढा बस बस दोघं पण भांडून नका बस करा. हे बघा आमचं नेल रिमूव्हर. अय्या नेल रिमूव्हर असतं का? याच्याने काय होतं जरा सांगा ना मला, काय करतात याच्याने? मी असं खोलायचं. असं खोलायची पद्धत पण दाखवली अय्या. एक नेल असं घ्यायचं. माझं एक नेल रिमूव्हर वेस्ट केला. बाय ग किती महाग आहे तुला माहिती का ते? मी पण नेल पॉलिश लावली होती पण आता वेस्ट गेलं ना माझं. हे बघा नेल रिमूव्हरने एकदम मस्त नेल पेंट काढली. आता हे सगळे नेल दीदीची काढ नेल पेंट. हे घे माझे पण काढून दे. ओके वेस्ट केलाय. थँक्यू. जुडिओची पावर. जुडिओची पावर. लागते रे. हा मग घिसायला तर लागतच की यार. नाही आपण जे बाजारातून 20 रुपयाचं. आता मी गणपती बाप्पांना काही काही ठिकाणी राहिले तिथे या मोतीच्या लेसेस मला लावून घ्यायच्या आहेत जिथे मला कमी वाटते. आणि इथे उद्याची तयारी चालू आहे. भाज्या निवडून ठेवणे, लसूण सोलणे. रेहांश तू काय करतो? तू कोणतं काम करणार? ए रेहांश लसूण खायचं काम करणार काय करणार? रव्या तू काय काम करतेस? ए मुंग्या मारायचं काम करते. थकुली काय काम करते तू? काय काम करते? लसूण सोलती का? म्हण की तसं लसूण सोलती. अगं बाई. आता 12 वाजलेत रात्रीचे आणि सगळं काम डन झालेलं आहे डेकोरेशनचं. उद्या तुम्हाला प्रॉपर सगळं डेकोरेशन दाखवेल. तर आता वाजलेत रात्रीचे 12 आणि आता फायनली पूर्ण डेकोरेशनचं काम पूर्ण झालेलं आहे, फिनिश झालं आहे. सो आता झोपायला जाणार आहे आम्ही. आणि माहीत नाही मला नाही वाटत अजून झोपायला जाणार आहे. अजून वेळ आहे वाटतं झोपायला जायला. अजून काहीतरी काम आहे. आणि हे गाय माझा दात तुटले तर त्यासाठी एक लाईक तर करा. एक नंबर आहे गाईज. माझा दात तुटलं त्याच्यासाठी एक लाईक तर करा. याच्या दातासाठी लाईक. हे गाईज त्या माझा ना आज गणपतीचा दिवस आहे आणि आज चॉकलेट खाऊन खाऊन आणि आज आमचं तुम्ही एक तर लाईक करा गणपतीसाठी. बापरे करतील आता नक्की लाईक करतील बाबा. तू बोलला ना म्हणजे नक्की लाईक करतील सगळे.